एक अत्यंत गरीब मुलगी जंगलात लाकडं वेचत होती. तेवढ्यात तिला जमिनीवर एक चमकणारा अंगारासारखा तापलेला पंख दिसला. तो कुठल्याही साध्या पक्षाचा नव्हता. तो फिनिक्सचा पंख होता. जादुई आणि विलक्षण शक्ती असलेला. तिने तो हातात घेताच पंख उष्ण होऊ लागला, तेजाने उजळू लागला. मुलीनं निरागस मनाने पुटपुटलं, काश मी श्रीमंत झाले असते. आणि पुढच्याच क्षणी तिची छोटी झोपडी सोने, दागिने आणि खजिन्यांनी भरून गेली. तिची गरिबी एकदम नाहीशी झाली. पण अचानक आकाशात एक विचित्र आवाज घुमला. तिनं वर पाहिलं. एक भला मोठा फिनिक्स डगमगत उडत होता, जणू त्याचा एखादा महत्वाचा पंख हरवला होता. मुलगी सगळं समजली. ज्या पंखामुळे ती श्रीमंत झाली होती, तोच पंख त्या अद्भुत पक्ष्याचा होता आणि त्याच्याशिवाय तो व्यवस्थित उडूही शकत नव्हता. तिच्या मनात अपराधाची भावना दाटून आली. ती धावत गेली, पंख उचलला आणि पूर्ण शक्तीनं तो फिनिक्सकडे फेकून दिला. पंख चमकत चमकत आकाशात गेला आणि फिनिक्सच्या शरीराला पुन्हा जोडला गेला. क्षणात तो पुन्हा तेजस्वी अग्नीसारखा शक्तिशाली झाला. फिनिक्स खाली उतरला. त्याच्या डोळ्यांत कृतज्ञतेची ऊब चमकत होती. तो गंभीर आवाजात म्हणाला, तू सोपा मार्ग नाकारून योग्य मार्ग निवडला आहेस. सोने मी परत देऊ शकलो असतो, पण तुझा स्वभाव, तुझं मन ते परत देता येत नाही. म्हणून तुला धन देत नाही, तर आशीर्वाद देतो. असं भविष्य जे तू स्वतःच्या मेहनतीच्या ज्योतीनं घडवशील. इतकं बोलून फिनिक्स ज्वाळांच्या तेजात बदलला आणि आकाशाकडे झेपावला. मुलगी शांतपणे हसली. घर साधंच होतं, पण आता तिच्याकडे स्वतःच्या दमावर चमकण्याचा आत्मविश्वास होता. या कथेमधून आपल्याला शिकायला मिळते की सोपा मार्ग बहुतेकदा चमकदार दिसतो, पण खरी चमक आपण स्वतः कमावलेल्या गोष्टींमध्येच असते.